जय महाराष्ट्र गोविंदा पथक क्रिकेट प्रीमियर लीग 2026 पर्व दुसरे आणि चालू असलेला हा फायनलचा सामना आणि मैदानात उपस्थित असलेल्या प्रत्येक खेळाडूला माझी विनंती आहे की या फायनलचा सामना टाळ्या वाजवून आपण या सर्व खेळाडूंना शुभेच्छा देऊयात आणि सुरू करूयात फायनलच्या सामन्यासाठी काउंटडाऊन घेऊयात 10 फायनलच्या सामन्यासाठी आता मात्र थोडी जोडी बदलते. नॉन स्ट्राईकला आलाय तो जय महाराष्ट्र ऑरेंज आर्मी संघाकडून ओपनिंगला आलेले पहिले दोन फलंदाज. स्ट्राईकला असेल हर्षल भालके, नॉन स्ट्राईकला असेल तो रोहित शेलार. पहिलं षटक घेऊन होते तो रोहन. पंचांची भूमिका पार पाडतात ते कौस्तुभ पाठारे आणि भूषण उदिवाल. 3 षटकांचा होणारा सामना, फायनलचा सामना आपण सुरू करतोय. 5 4 3 2 1. हर्षल भालके आणि रोहित दलाल प्रत्येक चौकारासाठी 200 रुपयांचा कॅश प्राइज. फायनलचा सामना, पहिल्या षटकातील पहिला चेंडू आणि चांगला असा फटका दिलाय. पंचांनी निर्णय द्यायचा आहे. बॉल आहे डिक्लेअरच्या स्वरूपात, मात्र एक धाव भेटते. धाव संख्या फलकावरती 1 धाव लागलेली आहे. आणि अतिशय उत्तमरित्या असा चेंडू, चुरशीचा चेंडू आणि अगदी डोळ्यात डोळे घालून टाकलेला चेंडू. चांगला टप्पा घेतला, बाहेर गेला. 1 धाव मात्र भेटले. धाव संख्या झाली ती 2. पहिल्या षटकातील तिसरा चेंडू आणि अतिशय वेगवान असा चेंडू, काहीसा न कळलेला असा चेंडू फलंदाजाला. डिक्लेअरच्या स्वरूपात मात्र 1 धाव झाली. धाव संख्या झाली ती 3. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक या षटकातील. चांगला असा युआर्क टाकलेला चेंडू डिक्लेअर रेषेपर्यंत पोहोचलेला नाहीये. धावून धाव घ्यावी लागली आहे. आता मात्र स्ट्राईक चेंज होते. स्ट्राईक वरती येतो रोहित. 4 चेंडूंमध्ये 4 धावा कमवल्यात आणि हा सामना जर चुरशीचा करायचा असेल तो बॉल टू बॉल हा सामना चालू असला पाहिजे, तरच हा सामना रंगतदार होईल. रंगतदार या सामन्याला मजा येईल. पहिलं षटक मात्र चालू आहे. रोहन एक अष्टपैलू खेळाडू, त्याची भूमिका पार पाडतोय. ओपनिंगला येणारा फलंदाजच पहिलं षटक टाकतोय संघाकडून. आकाश कोरड यांचा विश्वास त्यांनी संपादित केलाय. आणि पुन्हा एकदा स्वतःच्या क्षेत्ररक्षणावरती स्वतःच केलेलं क्षेत्ररक्षण आणि इथे मात्र गडी बाद होतोय. चांगला असा थ्रो केला, डायरेक्ट स्टंपला लागला. हर्षल काही क्रीज मध्ये पोहोचला नव्हता. पंचांचे हात हवेत गेलेत आणि गडी धावबाद झालाय. पहिला झटका बसलाय जय महाराष्ट्र ऑरेंज आर्मी संघाला हर्षलच्या रूपात. पहिल्या षटकातील हा शेवटचा चेंडू असेल. फलंदाज आलाय. चांगला असा फटका आणि गडी बाद. दुसरा गडी आला, दुसरा गडी गेला, बाद झाला. पहिलं षटक संपलंय. 4 धावा झाल्यात. 2 गडी मात्र बाद झालेत आणि आता मात्र आलाय ललित. ललित हा सुद्धा एक अष्टपैलू खेळाडू आहे. गोलंदाजी करतोय, फलंदाजी करतोय, संघासाठी त्याचे 100% देतोय आणि आता मात्र त्याला खेळावं लागेल. म्हणजे याच्या आधीच्या मॅचेस तुम्ही खेळलेले असू किंवा नसो, हा मात्र फायनलचा मुकाबला. इथे तुम्हाला तुमचे 100% द्यायचे आहेत. गोलंदाजी करताना 100% द्यायचे आहेत, फलंदाजी करताना 100% द्यायचे आहेत आणि क्षेत्ररक्षण करताना सुद्धा 100% द्यायचे, तर तुम्ही हा सामना जिंकू शकाल. दुसरं षटक घेऊन आलाय रोहित. चांगला असा फटका म्हणता येईल, परंतु कुठेतरी बाजूला दिलाय. सौम्यपणे मारा केलाय. 1 धावेने धाव संख्या वाढली. धाव संख्या झाली ती 5. पुन्हा एकदा सौम्य असा फटका, चांगलं क्षेत्ररक्षण. धाव मात्र धावून पूर्ण झाले. पंच अपील फेटाळतायत. 1 धाव मात्र भेटते. धाव संख्या झाली ती 6.
स्ट्राईकला आता असेल ललितकडनं मात्र कर्णधार पवन याला खूप अपेक्षा असतील, कारण भरपूर सामने त्यांनी एक प्रकारे खेचून आणलेत आणि हा सामना त्याला खेळावाच लागेल. पुन्हा एकदा चांगला फटका, चांगलं क्षेत्ररक्षण, खूप मूर्ती लहान पण कीर्ती महान असं क्षेत्ररक्षण झालंय. संघासाठी 3 धावा त्यांनी वाचवल्यात, एकच धाव भेटते. धावसंख्या 1 वाढले, धावसंख्या झाली ती 7. चौथा असा चेंडू, कर्णधार चेंडूवरती जात आहेत, 1 धाव मात्र भेटते, धावसंख्या झाली ती 8. या षटकातील अजून शेवटचे 2 चेंडू मात्र शिल्लक आहेत. कुठेतरी फलंदाजांना बांधून ठेवले, मोठे फटके मारता येत नाहीयेत, चौकार अजून एकही आलेला नाहीये आणि हा जातोय निर्धाव चेंडू. दुसऱ्या षटकातील हा शेवटचा चेंडू. चांगला असा आडव्या बॅटने मारलेला फटका, कुठेतरी फंबल झालं आणि 1 धाव मात्र तेवढ्या वेळात चोरले संघाने. 1 धाव मात्र धावून पूर्ण झाले, धावसंख्या 9. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 9. 2 गडी मात्र बाद झालेत जय महाराष्ट्र ऑरेंज आर्मी संघाचे आणि कुठेतरी हर्षल भालके यांनी घाई केली किंवा पवन यांनी कुठेतरी डिसिजन घेण्यासाठी घाई केली की कुठेतरी सुरुवातीला येणारी जोडी त्यांनी बदलली आणि त्यामुळे झालेली ही थोडीशी गडबड म्हणता येईल. पण तिथेच आकाश कोरडे या कर्णधाराने घेतलेले निर्णय हे त्याला पुरेपूर प्रश्नी पडताना दिसत आहेत. गोलंदाज खूप चांगली गोलंदाजी करतायत, क्षेत्ररक्षक खूप चांगलं क्षेत्ररक्षण करतायत. 3रं षटक घेऊन आलाय किरण. चांगला असा चेंडू, निर्धाव चेंडू जातोय, खूप चांगलं यष्टीरक्षण होत आहे श्रीदादाच्या माध्यमातून. 3ऱ्या षटकातील हा दुसरा चेंडू, चांगली रनिंग बिटवीन द विकेट, 1 धाव मात्र भेटते, धाव संख्या 2 अंकांमध्ये जाऊन पोहोचते, धाव संख्या झाली ती 10. या षटकातील अजूनही 4 चेंडूंचा खेळ मात्र शिल्लक आहे. दोन्ही खेळाडू वैयक्तिक 3-3 धावांवरती खेळतायत, एकही मोठा फटका अजून आलेला नाहीये आणि हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण, 1-1 धाव करत धावसंख्या कुठेतरी कासवाच्या गतीने वाढते. या षटकातील अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. चांगला टप्पा होता, चांगला फटका मारण्याचा प्रयत्न केला, बॉल मागे मात्र सुटलाय. बाईकच्या सुरुवात 1 धाव भेटते, धावसंख्या आली 12. अजूनही 2 चेंडूंचा खेळ मात्र शिल्लक. आणि 1 रन धावून पूर्ण केली आहे. या फायनलच्या मुकामात या फायनलच्या सामन्यातील हा पहिल्या इनिंग मधला शेवटचा चेंडू, 3ऱ्या षटकातील हा शेवटचा चेंडू. 13 धावा मात्र झाल्यात. आणि आता मात्र मोठा फटका मारण्याच्या नादात ओपनिंग आलेला फलंदाज रोहित बाद झालाय आणि 13 धावा झाल्यात. या फायनलच्या सामन्यामध्ये 14 धावांचं आव्हान असेल जय महाराष्ट्र वॉरियर्स संघासमोर. जय महाराष्ट्र गोविंदा पथक आयोजित क्रिकेट प्रीमियर लीग 2024 पर्व दुसरे आणि चालू असलेला हा फायनलचा सामना जय महाराष्ट्र वॉरियर्स विरुद्ध जय महाराष्ट्र ऑरेंज आर्मी. जय महाराष्ट्र ऑरेंज आर्मी संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलेला आणि क्षेत्ररक्षणाचं आमंत्रण दिलेलं ते वॉरियर्स संघाला आणि कुठेतरी वॉरियर्स संघाने यांना बांधून ठेवलं आणि मोठा धावांचा पल्ला मात्र त्यांना गाठता आलेला नाहीये. परंतु क्रिकेट हा अनिश्चितीचा खेळ आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत आपण ठरवू शकत नाही की नेमका सामना हा कोणाच्या बाजूने आहे. आणि जय महाराष्ट्र ऑरेंज आर्मी संघाकडून पहिलं षटक घेऊन येणार आहे हर्षल आणि अष्टपैलू असा खेळाडू रोहन असणारे स्ट्राईकवरती, तर नॉन स्ट्राईकला असणारे रोहित. पंच 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 अतिशय मैत्रीपूर्ण वातावरणात चालू असलेले हे सर्व सामने, कारण ही टुर्नामेंट असण्यामागचं कारणच असं होतं की या पदकातील सर्व गोविंदांमध्ये कुठेतरी मैत्रीपूर्ण वातावरण हे अबाधित राहावं आणि कुठेतरी हे सामने हे आनंददायी आणि उत्साही वातावरणात व्हावे.
18 चेंडू आणि 14 धावांचं आव्हान असेल ते जय महाराष्ट्र वॉरियर्स संघासमोर. पहिलं षटक हे मर्यादित क्षेत्ररक्षणाचं असेल. आयोजकांनी आणि पंचांनी भूमिका घ्यायची आणि लवकरात लवकर निर्णय द्यायचा आहे. कुठेतरी चुरशीचा होणारा सामना. पहिला षटक, पहिला चेंडू स्ट्राईकला असेल रोहन. चांगला असा फटका आहे आणि 2 धावा मात्र भेटतायत. जय महाराष्ट्र वॉरियर संघाचे सर्व खेळाडू हे आनंदी आणि खूप जास्त पॉझिटिव्ह दिसत आहेत. सामना पूर्णपणे त्यांच्या बाजूने झुकला असं त्यांना वाटतंय, परंतु क्रिकेट हा अनिश्चितचा खेळ आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत आपण ठरवू शकत नाही की नेमकं काय होतंय. आणि आता मात्र डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव भेटते. धावसंख्या झाली 3. 2 चेंडू आणि 3 धावा. चौदा धावांचं आव्हान असेल जय महाराष्ट्र वॉरियर्स संघासमोर. चांगला असा फटका आणि कुठेतरी चुकी केली आहे. जर बॉल डायरेक्ट बाहेर गेला असता तर गडी बाद झाला असता आणि मात्र हा चौकार बसतोय. क्षेत्ररक्षणात झालेली ही चूक म्हणावी लागेल. आणि धावसंख्या 4 वाढते. धावसंख्या झाली ती 7. आता मात्र फक्त 7 धावा हव्या जिंकण्यासाठी. फायनलचा सामना हा एकतर्फी होईल असं कुठेही वाटलं नव्हतं. दोन्ही संघ तेवढीच लढत देत आणि तेवढीच ताकद दाखवत इथपर्यंत पोहोचलेले. आणि आता चौथा चेंडू आणि आता मात्र कर्णधार पवनाचं चांगलं यष्टिरक्षण झालंय. निर्धाव चेंडू जातोय. 4 चेंडू आणि 7 धावा झालेल्या आहेत. आणि 1 धाव. 5 चेंडू झालेले आहेत. 8 धावा झालेल्या आहेत. अजूनही पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू. 1 धाव अजून आलेली आहे. बॉल द्यायचा आहे. पहिल्या षटकाच्या अखेरीस धाव संख्या ती 9. अजूनही जिंकण्यासाठी 5 धावांची आवश्यकता असेल जय महाराष्ट्र वॉरियर्स संघाला. आकाश कोरडेंनी सेलिब्रेशन चालू केलेलं आहे आणि कुठेतरी चेहऱ्यावरती त्यांचे आनंद आले. जसं क्षेत्ररक्षण करताना ते टेन्शनमध्ये होते, पण आता मात्र जसा सामना पुढे पुढे जातोय, जशी रोहनची त्यांनी बॅटिंग बघितली, पहिल्या षटकामध्ये त्यांनी तब्बल 9 धावा जमा केल्या. हॅलो चेक हॅलो. आणि आता मात्र स्ट्राईक वरती असेल रोहित. रोहितनी जर चौकार मारला तर त्याला 200 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे शिवा तोडकर यांच्याकडून. स्वराज दलाल यांनी जबाबदारी घेतली. आणि खूप चांगल्या शांत डोक्याने हाताळलेला हा चेंडू. धावसंख्या झाली 10. अजून 4 धावांची जिंकण्यासाठी आवश्यकता. 11 चेंडू 4 धावा. आणि 2 धावांसाठी शॉट जातोय. कुठेतरी रोहनच्या किंवा रोहितच्या बॅट मधून कुठेतरी चौकाराची अपेक्षा असेल, विजयी चौकाराची अपेक्षा असेल खेळाडूंना. चांगला असा फटका. 1 धाव मात्र घेतले. स्कोर लेवल झालेला आहे. जिंकण्यासाठी फक्त 1 धावेची आवश्यकता. 9 चेंडू आणि 1 धाव. आणि सामना जवळपास जिंकला आहे जय महाराष्ट्र वॉरियर्स संघाने. फायनलचा सामना जय महाराष्ट्र गोविंदा पथक क्रिकेट प्रीमियर लीग 2024 पर्व 2 आणि फायनलचा सामना जिंकून चॅम्पियन ठरले जय महाराष्ट्र वॉरियर्सचा संघ. तर रनरअप झालेले आहेत जय महाराष्ट्र ऑरेंज आर्मी. दोन्ही संघांनी फायनल मध्ये पोहोचण्यासाठी खूप चांगले एफर्ट्स घेतलेले, खेळाडू वृत्ती दाखवली आणि हे पर्व इथे संपतंय. बक्षीस वितरण होणार आहे. सूरज म्हात्रे यांना विनंती आहे की त्यांनी संभाषण कक्षाकडे यायचं. सोमनाथ दादा चव्हाण यांनी सुद्धा इथेच उभं राहायचं.